हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. माधुरी. महादेवी परत आली. महादेवी वनाची राणी की गावची आई? मी कोण आहे हे तुम्हाला सांगावं लागेल का? कदाचित नाही, पण तरीही मी आहे माधुरी. होय, मला अनेकांनी महादेवी म्हणून ओळखलं. महादेवी म्हणजे माधुरीने हे सिद्ध केलं की नातं सोंडेचं असो किंवा रक्ताचं, प्रेम ते प्रेमच असतं, शुद्ध, निस्वार्थ आणि अमर. पण मी केवळ नावापुरती हत्तीन नाही, मी आहे भावनांनी भरलेला जीव, एक जिवंत आठवण, आठवणींची खोल साखळी आणि एक नात्याची सावली. आज मी माझी आत्मकथा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून सरकारला माझ्या भावना तरी कळतील. गावातली सुरुवात होते कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं पण प्रेमळ गाव नान्नी. इथे मी येऊन राहिले अगदी 35 वर्षांपूर्वी. कुणी मला आणलं नव्हतं, मी स्वतःच आली. बहुधा रानातल्या कोणत्या तरी झुडपातून वाट चुकत आली असावी. पण त्या गावात माझं मन रेंगाळलं, जिथे मी पहिल्यांदा माणसांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं. माझा जन्म कुठे झाला हे आठवत नाही, पण मला आठवतं, प्रेमामुळे मी या गावात अडकले. पहिल्यांदा गावात शिरले. माझा मोठा देह, लांब सोंड, पण मन मात्र लाजरं घाबरत होतं. धावतच मंदिरासमोर येऊन थांबले. गावकरी घाबरले, तेव्हा लोक भांबावले. पण एक वृद्ध बाई, लक्ष्मीबाई, माझ्या पुढे आली. तिच्या हातात केळं होतं. ती केळं देत म्हणाली, बघा बघा, ही खूप घाबरली आहे, हिला घाबरू नका रे अजून, ही आपल्याला देवीच वाटते. तेव्हापासून गावकऱ्यांनी मला नाव दिलं, महादेवी. गेल्या 35 वर्षांपासून मी इथेच आहे. गावात कोणत्याही सणासुदीला मी नाही अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. गावात गणपती उत्सव सोबत माझ्या पोटपाटीवर फुलं ठेवून लोक नवस बोलतात. नंतर सगळी माझ्यासोबत चांगली राहू लागतात. लहान मुलं माझ्या सोंडेवर बसून खेळत होती, तर कोणी मला गाणी ऐकवत होते रेडिओवर. एक पोरगी सोनल नेहमी माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त कुतूहल होतं. आई, तिने विचारलं. माझ्या काळजावर कोणी प्रेमाचा हात ठेवावा तसं वाटलं. त्या दिवशीच मी ठरवलं, हे माझं गाव आहे आणि ही माझी मुलं आहेत. गावकऱ्यांच्या देवीत गावात मला महादेवी नाव मिळालं. मंदिरात पहाटे फूल वाहणं, कोणाच्या अंगणात रडणारं बाळ असलं तर त्याच्याजवळ जाऊन उभं राहणं, कोणी माझ्या सोंडेवर हात फिरवला की मी डोळे मिटून उभी राहायची. गीता मावशी मला नेहमी उकडलेले खिरीचे लाडू द्यायची. बबन नावाचा एक खोडकर मुलगा माझ्या पाठीवर चढून उड्या मारायचा. सोनल मात्र ती माझी सगळ्यात लाडकी. ती मला रोज एक रानफूल आणून द्यायची. सण असो, लग्न असो, यात्रा असो, महादेवी हजर. एक वेदनादायक दिवस. एक दिवस सकाळी काहीतरी वेगळं जाणवलं. मंदिरात घंटा न वाजवता आधीच सरकारी गाड्यांचा आवाज आला. वर्दीतली माणसं उतरली. वनविभागाचे अधिकारी. त्यांनी माझ्याकडे बघितलं. एक जण पुढे आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. ही हत्तीन फार जुनी झाली आहे, हिला वनात परत पाठवायला हवं. संपलं. ते बोलणं ऐकलं आणि माझ्या आत काहीतरी तुटलं. मी सोंडेने जमिनीवर प्रहार केला. माझं काय चुकलं रे गावकऱ्यांनो? मी कोणाचं नुकसान केलं का? तुमचं मूल पडलं की मी पळत गेले.
मंदिरात देवांची फुलं वाहिली. तुम्ही मला आई म्हणाले, पण आज माझं कोण नाही. गावचं उठाव संपूर्ण गाव रडू लागलं. सोनल धावत आली. तिच्या हातात माझ्यासाठी ताज्या फुलांचा हार होता. पण एक अधिकारी तिला बोलवलं. तिला ओरडले, आई, महादेवी आई, जाऊ नको ना. त्या क्षणी मी गडगडून ओरडले. गाव हादरलं. पक्षी उडून गेले. मंदिराची घंटा आपोआप वाजली. तो आवाज होता विद्रोहाचा, वेदनेचा आणि तुटलेल्या नात्याचा. गावकऱ्यांनी विरोध केला, अर्ज केला, मोर्चा काढला, पण सरकारच्या फाईलमध्ये भावना नसतात हे जाणवलं. माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि गावकऱ्यांच्याही, पण आम्हाला वेगळं केलं गेलं. माझा प्रवास सुरू झाला आणि मला कळून चुकलं की मी आता नांदणी गावची राहिली नाही. मी आता जंगलातली झाली आहे. पण माझं मन हे म्हणायला तयारच नव्हतं. मला एका मोठ्या ट्रकवर चढवलं होतं. 4 चाकी गाड्या माझ्या पुढे, माझ्या मागे पोलीस, वन अधिकारी, डॉक्टर आणि मी एक हत्ती, शांत पण आतून तुटलेली. रस्त्यावरून जाताना मला वाटलं मला कोणीतरी आवाज दिला. मला थांबवलं, पण नाही, तसं काहीच झालं नाही. कारण ते माणसांच्या नियमांचं जंगल होतं. प्रेमाची भाषा तिथे हरवलेली होती. आता जंगलातला वनवास सुरू होणार होता. आता मी वनतारा जंगलात आहे. वनतारा जंगल हिरवागार, सुंदर, शांत, पक्ष्यांच्या चिवचिवाटाने भरलेला, पण माणसांच्या प्रेमाशिवाय. इथे कोणी आई म्हणत नाही, कोणी सोंडेवर फुलांचा हार घालत नाही, कोणी सोनलसारखं रानफूल आणून देत नाही. माझ्या अंगावरून लहानग्या बाळांचे हात फिरत नाही. मी पाणवठ्यावर उभी राहते आणि माझं स्वतःचं प्रतिबिंबच बघते. एकदा एक घटना घडली. एक लहान हत्ती पाय घसरून डोंगर उतरून खाली पडत होता. ती छोटं हत्ती रडत होती. कोणतीही मोठी हत्ती तिच्याजवळ जात नव्हती. मी धावतच तिच्याकडे गेले. माझ्या सोंडेने तिला अलगद उचललं, तिला प्रेमाने कुशीत घेतलं आणि तिच्या कपाळावर माझी सोंड टेकवली. ती बघत राहिली आणि थोड्या वेळाने डोळे मिटले. त्या दिवशी मला पुन्हा आई म्हणून घेण्याची भावना जागी झाली होती. पण ती भावना अपुरी होती, अधुरी नव्हती, नांदणीसारखी नव्हती. माझी ही गोष्ट कोणी ऐकतंय का? कधी वाटतं सोनालीच्या वहीत मी अजून एका कोपऱ्यात बसते. तिच्या आठवणी. कधीतरी वाटतं नंदिनी गावात एखादी स्त्री अजूनही दर शुक्रवारी मंदिरात नारळ फोडत असेल महादेवीला, महादेवी सुखात असो म्हणून. पण हे सगळं आता एक आशा आहे. मी आता वनतारा जंगलात राहते. जंगल माझं आहे, पण मनाचं घर अजूनही नांदणीच आहे. म्हणून जेव्हा रात्री चांदणं पडतं आणि सावली लांबत जाते, तेव्हा मी आकाशाकडे बघते आणि हळूच म्हणते, सोनल, मी अजून इथेच आहे, तुझी महादेवी आई. वनतारा जंगलामध्ये दिवस सरत होते. सूर्य उगवायचा. मी थोडं गवत खायचे आणि त्यातील इतर हत्तींमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करायचा. पण मन मात्र हरवलेलंच. तू वनाची राणी आहेस की गावाची माऊली? माझं मन उत्तर देतं, तू आईच आहेस, कुठंही असलीस तरी. एका रात्रीचं स्वप्न. एका रात्री मी झाडाखाली झोपलेली असताना मला स्वप्न पडलं. सोनल माझ्यासमोर उभं होती. मोठी झाली होती. डोळ्यात पाणी होतं. हातात तिचं लग्नाचं कार्ड होतं. आई, तू नव्हतीस म्हणूनच मी तुला शोधायला आली. मी डोळे उघडले. झाडांचा साकांश आवाज आणि पाण्याचं थोडंसं खळखळणं. पण सोनल नव्हती. पण त्या रात्री मी आभाळाकडे पाहिलं आणि म्हणालो, तुम्ही मला कुठेही नेता, पण माझं हृदय नांदणीचंच राहील. कथेचा शेवट, पण प्रेमाचा नाही. आजही कोणी वनताराच्या जंगलात यावं आणि जर काळजीपूर्वक पाहिलं तर एका हत्तीनीच्या डोळ्यात
पाणवठ्याचं प्रतिबिंब नव्हे तर सोनलच्या फुलांचा हार दिसेल. कारण महादेवी आता फक्त नावाची जगाची राणी नाही, पण हृदयातील नांदणी गावाची आईच आहे. भावनिक संदेश देतो ही कथा. नातं जन्मावरून, जातीवरून किंवा रक्तावरून जमत नाही, ते प्रेमावरून, आपुलकीपणावरून आणि काळजावरून जमतं. आणि ते एकदा जुळलं की ते आयुष्यभर आणि त्यापुढेही असंच बनून राहतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.